गेली 2.5-3 वर्ष आणि अलीकडच्या 8 महिन्यामध्ये बिबट्याचे एवढे हल्ले वाढले की बिबट्या आधी उसामध्ये होता, परत तो आमच्या घराजवळच्या रस्त्यावरती आला आहे, बांधावरती आला, आता गोठ्यापर्यंत आला आहे आणि आता तर आज काल घरापर्यंत. काल जाधव वस्तीला प्राथमिक शाळेच्या कडेने बिबट्या काल फिरत होता. म्हणजे बरेच दिवस झाले फिरतो तिथं, तरीसुद्धा वन विभाग कुठलीही कारवाई करताना ठोस दिसत नाही. त्यांनी काय केलं, फक्त काही ठिकाणी पिंजरे ठेवलेत, त्याच्याकडे त्यांच्या कॅमेऱ्यांची संख्या पुरती नाही, त्यांच्याकडे CCTV कॅमेरा नाही, तर फॉरेस्टच्या कॅमेऱ्याचा विषय तर लांब आहे. ड्रोन त्यांच्याकडं विभागाला एकच आहे, रेस्क्यू टीम एकच आहे. आम्ही ही सगळी वाढवून देण्याची मागणी केली होती, पण त्यांनी काहीही केलं नाही. गेल्या काही वर्षांपूर्वी असंच बारामतीमधल्या काटेवाडीमध्ये बिबटे होते, तर एका वेळेस 3 काही दिवसाच्या पार्कावरती बिबट्या पकडण्यात आले होते, कारण त्यावेळेस आमचा वाघ अजित आनंदराव पवार त्या ठिकाणी होते. पण दुर्दैवाने आज आमचा वाघ आमच्यात राहिला नाही, तर या प्रशासनावरती अंकुश राहिला नाही का? प्रशासन याची दखल घेत नाही का? हा आमचा सवाल आहे. म्हणून या वाघाच्या वाघिणीला, वाघाच्या बछड्यांना, वाघाच्या चुलत्याला, वाघाच्या पुतण्याला आणि वाघाच्या बहिणीला आम्ही विनंती करतो की आमच्या पोरांचा जीव गुदमरतो, आमचा शेतकरी अडचणीत आहे, आमच्या माता भगिनी अडचणीत आहेत. आज आम्हाला शेतामध्ये मुक्त श्वास घेता येत नाही. याची तुम्ही काळजी घ्यावी, नोंद घ्यावी आणि योग्य ती पावलं उचलावीत. प्रशासनाला सांगून, DOP असतील, तुमचे RFO असतील, तुमचे ACF असतील, CF असतील, सगळ्यांना सांगून बिबट्या ताबडतोब जेरबंद झाला पाहिजे असा लेखी आदेश काढण्यात यावा. तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. जर इथं आम्हाला न्याय मिळाला नाही, पुढचं आंदोलन हे आमच्या अजित आनंदराव पवार आमच्या वाघाच्या दारात, नंतरही त्याचा न्याय मिळाला नाही तर पुढचं आंदोलन गोविंद बागेसमोर होईल. याची तुम्ही खबरदारी घ्यावी.